महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. हो आवाज काढण्याचं कारण एवढाच, जोईल बुवाने सांगला नाही की माझ्यासारखं आवाज काढून दाखवा. दोघे जण म्हणालो पिवळं पट्ट मारीत जाशाल. वा तुम्ही व्हायता पिवळा का घातलास त्या माका चांगला व्हायता, कारण त्याच्यात कळणार नाही पट्ट मारलेलो, बरं ना. आणि म्हणून बुवा मुद्दाम आवाज लावून दाखवला तुम्हाला तुम्ही सांगितलेल्या पट्टीमध्ये. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय ठीक आहे, धन्यवाद. या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे गुंडू सावंतबुवा आणि संतोष जोईलबुवा यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रथमच प्रार्थना, भजन आणि रूपाचा अभंग या ठिकाणी सादर केला. अगदी टायमिंग मध्ये योगेश, तुम्ही दिलेल्या टायमिंग मध्ये अगदी परफेक्ट. दोघांनाही धन्यवाद द्यायला पाहिजे. आता योगेश मला कानात सांगून गेले परत की 35 मिनिटांमध्ये गजर झाला पाहिजे बुवा. पण बुवा मी योगेश तुम्हाला सांगतो की जर मला तुम्ही 35 मिनिटं देताय 100% मी करतो, पण ह्यांना 35व्या मिनिटाला जिथे असेल तिथे थांबवायचं आहे, बरोबर ना. जिथे असतील तिथे थांबवायचं. कारण काय, मी घेणार 35 मिनिटं, तो घेणार 50 मिनिटं आणि तो घेणार 1 तास. म्हणजे आम्ही केलेला फुकट गेला हो, बरोबर ना. आम्ही प्रामाणिकपणे जाणार आणि हे त्याचा फायदा. आता मी मगाशी बुवा 31 मिनिटांमध्ये मी प्रार्थना, भजन आणि रूपाचा अभंग, आणि बुवा तुम्ही घेतलात किती, 42 मिनिटं आणि त्यांनी घेतली 46 मिनिटं. मला सांगा आता काय उपयोग झाला, त्या टायमिंगचा काय उपयोग झाला मला सांगा. आणि म्हणून वेळेचं बंधन महत्वाचं आहे बुवा. हा टायमिंगच्या बाहेर गेलो, अधिकच गेले, बरोबर 100%. सत्यवान गावटे, माजी सरपंच सत्यवान गावटे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. जोरदार टाळ्या वाजवा, त्यांना उदंड आयुष्य लाभो. आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. वेळेचं बंधन महत्वाचं आहे मंडळी. तर वेळ कोणाला कळला वा, एका वर्षाचं महत्व
एखाद्या नापास झालेल्या मुलाला विचारा, म्हणजे तुम्हाला वेळेचं महत्व काय ते समजेल. एका महिन्याचं महत्व एखाद्या गरोदर असलेल्या स्त्रीला विचारा, म्हणजे तुम्हाला महिन्याचं महत्व कळेल. एका तासाचं महत्व यष्टी चुकलेल्या एखाद्या प्रवासाला विचारा, म्हणजे तुम्हाला वेळेचं महत्व समजेल. एका मिनिटाचं महत्व रेल्वे चुकलेल्या एखाद्या प्रवासाला विचारा, म्हणजे तुम्हाला वेळेचं महत्व कळेल. आणि एका सेकंदाचं महत्व ऑलिम्पिक मध्ये खेळणाऱ्या माझ्या खेळाडूला विचारा, म्हणजे तुम्हाला वेळेचं महत्व कळेल. दिस इज पॉइंट. आणि मागाशी या ठिकाणी मी पहिलं भजन केलं, स्टार्टिंग केली, सुरुवात केली. मी काही बोललो नाही दोन्ही बुवांना. मी फक्त भजन या माध्यमातून एक काहीतरी बोलावं, तिरंगी सामना आहे म्हणून फक्त मी म्हटलंय की बाबा मागातपासना तुम्ही म्हणजे कानात एकमेकाच्या काय बोलतास, माका एवढे घाबरतास, एवढं एकच वाक्य बोलले. त्याच्यावर ह्याना भाराभर बोललो. यो मधलो 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 चावट हा एक नंबर, मधलो एक नंबर चावट. कारण का हमारी बिल्ली हमसे में आओ, त्याका हातात धरून अख्खा कोकण फिरवलंय मी. त्याका रत्नागिरी माहित नव्हती, रायगड माहित नव्हता, देवगड माहित नव्हता, वैभववाडी माहित नव्हती. वा मी फिरवलं धरून. आणि हमारी बिल्ली हमसे में आओ काय सांगता की पारकर बुवा तुझो गेम म्हणालो करणार मी, गेम करूसाठीच म्हणालो गुंडू सावंता. बुवा लक्षात ठेवा, बुवा गुंडू बुवा लिहून घ्या, लिहून घ्या. 43 वर्ष गेली, बुवा कोणाची हिंमत झाली नाही भजन क्षेत्रामध्ये पारकर बुवाचा गेम करण्याची. बरोबर ना? 43 वर्षामध्ये बुवा कोणाची हिंमत झाली नाही. आणि तू सांगतो मागा गेम करतय. बुवा तुझ्या माहितीसाठी सांगतय गेम किती पडता. त्या संतोष देशमुख जो गेम झाला बघा, माहिती आहे. आता गेम आणि नेम खाई चाललो तो बघा, समजला. गेम बिम ह्या सोपा नाही बुवा. या ठिकाणी सन्माननीय रुपेश मुसळे, सन्माननीय रुपेश मुसळे आणि लहू आयकर या मित्रांनी माझ्या या ठिकाणी पैशांचा हार घातलेला आहे. जोरदार टाळ्या वाजवा, त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना या ठिकाणी पूर्ण होऊ देत अशी गोमडाई देवीच्या चरणी प्रार्थना करतो, जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खरोखर मंडळी या ठिकाणी सन्माननीय माझ्या बाजूला बसलेले वायकर यांच्याकडून या ठिकाणी पुन्हा 100 रुपयाचं पारितोषिक आहे. जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय माझ्या कणकवली भजन संस्थेचे या ठिकाणी खजिनदार सन्माननीय सुदर्शनजी भोपे साहेब या ठिकाणी आले आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. त्याचप्रमाणे आमचा ओरोसचे सन्माननीय भजन सम्राट या ठिकाणी रवी कदम आलेले आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे या ठिकाणी ढोलकीपटू सन्माननीय लोकेसाहेब या ठिकाणी आले आहेत, त्यांचेही मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रदीप देऊलकर उत्कृष्ट समालोचक आलेले आहेत, त्यांचेही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे राजू वराडकर माझे मित्र यांचेही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. त्याचप्रमाणे अप्पा चव्हाण साहेब आलेले आहेत, त्यांचेही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. आणि विनोद सातार्डेकर साहेब यांचेही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय चेतन केरकर कर्लीगाव यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धोंडी नाईक यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. माझ्यासाठी 50 रुपये आणि गुंडू सावंतसाठी 50 रुपये. बस ना. चेतन रेडकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय दत्ता सामंत साहेब यांचे हितचिंतक, दत्ता सामंत साहेब यांचे हितचिंतक सन्माननीय राजन वराडकर, सन्माननीय महेश बांदेकर, सन्माननीय सचिन आंबेडकर
आणि सन्मान्य राजू गोवेकर या साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सर्वांना उदंड आयुष्य लाभो, त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ देत अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून या बक्षिसाचा स्वीकार करतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय आज ज्यांचा वाढदिवस आहे ते खरोखरच लोकप्रिय असे आमचे आवडते नेते आणि उद्योजक मालवणचे सुपुत्र या गुमडेगावची शान सन्माननीय दत्ताजी सामंत साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. त्यांना उदंड निरोगी आयुष्य गुमडा देवीने द्यावं अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि या बक्षिसाचा स्वीकार करतो. धन्यवाद. तर सांगण्याचं तात्पर्य मंडळी एवढं आहे की मगाशी गुंडू सावंत बुवांनी सांगितलं की पारकर बुवा जो गेम करते काय बुवा भानगडी हे काय चॉपर पेपर घेऊन येलास काय अरे दिसतच डॉबरमॅन. तुझी ती विसरुळा बघली ना बुवा डॉबरमॅन वाटतं सेम. आई शपथ उगाच आपली शायनिंग मारता. शायनिंग किती याची. रे इकडे बघ केस लाल कसे तुझे लोकांचे काळे असतात. मगाशी सांगता याचा म्हणता गेलावर अरे बुवा अनुभवान गेला. 1980 सालापासून आजपर्यंत भजन करतोय. वर्ष झाली किती मोजा बुवा किती वर्ष आली 44 वर्ष या भजन क्षेत्रामध्ये टिकून आहे. वयाच्या 9व्या वर्षापासून आज तक आहे. तुमच्या बरोबरीने भाल्या करतोय बुवा आज. लक्षात दिला. आणि मला सांगतायत केस गेले बुवा माणसाचे केस गेले चालतात पण माणसाची केस कामात न जाता नाही. लक्षात दिला. केस गेलेले चालतात पण केस कामातून जाता कामा नये. कारण या बघाशी आमच्या गुंडू बुवानी सांगितलं तो माका बिचारो जास्त काय बोललो नाही पण गुंडू बुवानी सांगितलं अरे डोंगर पोकरलंस आणि म्हणाला होय तो गळ्यातल्या घातलंस त्याच्यासाठी घाम गाळूचो लागता बुवा. डोंगर पोकरना या उंदराचा काम नाही. तो भीड मारू शकता या भीड. लक्षात दिला. तसं तू हुंदीरस हुंदीर जॅकेट अगदी उंदराक शोभणारा घातलंस. देवा शपथ मग मध वालो वाटतस मध वालो नाही. ट्रेन मध्ये येता बघा तो कान साफ करणार हो. एक कान साफ करणे का आहे क्या सेम तसं वाटतस. देवा शपथ. आणि तो हेडो घाटावरचो बैल म्हशी बिशी घेऊन येतात ते फुगेवाला फुगेवाला. तू काय जास्त बोललंच नाही त्याच्यामुळे बोलायला मला मर्यादा येते. पण हे मधलो सांगता डोंगर पोकरला बुवा त्या वाळूवर एकदा येऊन उभो राहा. देवा शपथ सांगते कासरड्याच्या वाळूवर एकदा उभो राहा. हे बुवा कमवण्यासाठी श्रम करावे लागतात. दत्ता सामंत साहेब त्या क्रेशरवर काय करतात गोपी लाड साहेबांना विचारा. गोपी लाड बुवा त्याचे साक्षीदार आहेत. बुवा पैसे असेच येत नाही. तुका इतका वाईट काय वाटलं. मी फक्त एवढाच म्हटलंय की तुझं बिझनेस काय एवढं जो बिझी आहेस फोनवर म्हणजे कॉल एवढे कोणाक येतात बरोबर. जो बिझनेस मध्ये म्हणजे तुका कॉल नेमके येतात कोणची आणि कोपऱ्यात जाण्याचा उद्देश काय. कोपऱ्या कोपऱ्यांनी जो जातोस म्हणून विचारलंय. त्याच्यात तू कमी आहेस किंवा तुझी परिस्थिती मी काढलेली नाही. अर्थात अनर्थ बुवा लावू नको. सॉरी मी असं म्हटलं नाही की तुझी परिस्थिती काय तू अनाक महागच असं म्हटलंय मी. उंदरांग सुद्धा काय ठाऊक नाही असं म्हटलंय मी. म्हटलंय अजिबात नाही. तुका ढापणं म्हटला तुका इज्जत असली तर सांग काय ते. आता ढापणं ढापणं म्हटला बाका बाहेर म्हटला माझ्या काळजात धरे पडले कारण मी पण चष्मो लावले ना. मी नेमकं बघित होतोय कोणाक म्हणता नाही नाही मतल्याक बोललोय मतल्याक. त्या सांगला त्यांना तुझ्यावर घसारलो बघ समजला. कारण तो घसारलो नसतो. तू सांगलं 2-4 आवाज काढीत त्याच्या बाहेर एका काय येत नाही. व आवाज खाई लावला बघ. तू मेला ना घुसमाटून आमच्या दोघांच्या मध्ये. त्याचा आवाज काय ह्याचा आवाज काय तू घुसमाटलंस. आता पेपेत्रा काढ असला तो
काय गुलाब सांगता बघा, वाईट वाटला नसता. हा, राम समजायला सोपा आहे पण कृष्ण समजायला अवघड आहे. वा 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 वा, समजून घेणारा सगळा सोपा असता बुवा, समजने वालों का इशारा काफी रहता है. बरोबर ना, समजून घेणारा सोपा. कारण ज्यावेळी कृष्ण जन्माला आला तेव्हा प्रत्येक झाडाला पालवी फुटली, आणि ज्यावेळी गुंडू सावंत जन्माला आला भर पावसाळ्यात पाऊस नाही सुद्धा. समजला? काय कान देऊन ऐकता? ए शार्प वाढव, ए इफेक्ट दे, ए जरा गेन कर. काय 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 बुवा, जरा आउटला दे. होय होय, गेन कर म्हटलं की गेम करते काच माहित. म्हणजे ह्या सगळा मागून तो घेऊ लागलो. कर ख्याल गायक तो देवा शपथ. त्याचा गायन म्हणजे काय साधा की अजित कडकडे वगैरे आली गावचा सोडला नाही याचा ऐकून. ते म्हणतात काय गाण्यात अर्थ राहिलो नाही, एवढं गायक भयानक. गुंडू सावंत काय नाव, पण काय गुलामाचा कुणी ठेवला ना, त्याका मी सलाम करते. आधी नाव ठेवणारा गुंडू सावंत, गुंडू सावंत. अरे यांडू गुंडू, यांडू गुंडू. खरोखर याच्याने बघल्यावर माका तो गुंडू सावंत वाटतच नाही. कारण मी न बोलता माका बोललो कारण नसताना त्याका वाटला मी पेटवीन बारी. पण मी बुवा 43 वर्ष काढले ती अशी नाही काढलंय. 100% सांगताय, तू पेटवलं त्याच्या 4 पट पेटवणार, सोडणार नाही बुवा अजून पण. हिम्मतात एवढी बुवा लक्षात ठेव. तू गुंडू नाही गांडू बुवाच. आई शपथ सांगतोय, तू गुंडू मुळीच नाही. कारण जर तुझ्यात हिम्मत असताना तर तू सांगितलं असतं पारकरा तू असं बोलून दाखव म्हणून. हा तुझ्यात हिम्मत असं सांगूची, मग उगाच नको ती गांडूगिरी करता. गुंडू काय हवा त्या सांगतस, घे लिहून. तर सांगण्याचं तात्पर्य आहे की या ठिकाणी बुवानी मग सांगितलं की पारकर बुवा तुम्ही काल इथे आला होता का? अरे तू इला होतस? मी नाही आलो, काल माझी बारी होती. बुवा काल कुठे ते कणकवली आशिये मठ, आशिये मठला काल बारी होती बुवा. मी येऊ शकलो नाही. पण साहेबांच्या म्हणजे साहेबांसाठी आमचा शुभ आशीर्वाद हा सदैव असतो. कारण मी 100% सांगतो की ह्या जिल्ह्यामध्ये निस्वार्थपणे राजकारणामध्ये असेल समाजकारणामध्ये जे काम करणारी व्यक्ती आहे तो जिल्ह्यामध्ये नंबर 1चं नाव दत्ताजी सामंत साहेबांचं आहे. कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही बुवा, लक्षात ठेवा. आणि अशीच माणसं मोठी होतात. निस्वार्थपणे जो भक्ती करतो त्याला देव भेटतो, निस्वार्थपणे जो काम करतो त्याला परमेश्वर सहकार्य करतो. आणि ते काम आमच्या या ठिकाणी दत्ताजी सामंत साहेब करतायत. खरोखरच त्यांच्यासाठी आपण मनापासून शुभेच्छा द्यायला पाहिजे. मगाशी बुवाने सांगितलं की पारकर बुवा तू डोंगर पोकरलस, पण बुवा डोंगर पोकरून नुसतं थांबलं नाही बुवा, तू त्याचं साक्षीदारच. जोईल बुवा साक्षीदारच. कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळी कुठे बाहेर फिरायला जागा नव्हती, जायला मिळत नव्हतं, त्यावेळी बुवा 150 लोकांना या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 150 लोकांना धान्य वाटप करणारा प्रकाश पारकर बुवा आहे. लक्षात घ्या. बरोबर ना. आमचे भोपे साहेब माझ्या बरोबर होते. माझी भजन संस्था कणकवली तालुक्याची होती विचारा. त्यावेळी कोणी बाहेर पडत नव्हतं. अशा वेळी आम्ही अख्ख्या जिल्ह्यात फिरलो आणि 150 लोकांना बुवा धान्य वाटप केलं. तुम्ही कुडाळला तिथे आलात तोंडाक लावून भियत तो पण असो बघी, पण याचा काय एवढं घाबरलेलो. म्हणजे तुम्ही विषय काढला म्हणून बुवा सांगतो. कारण जीवनामध्ये कुठलंही पुण्य जे चांगलं करतो ते काढायचं नसतं, ते सांगायचं नसतं बुवा. पण तुम्ही विषय काढला की डोंगर पोकरून काय केलंस म्हणून बोलावं लागलं बुवा. नाही तर बोलण्याचा काय संबंध नव्हता. लक्षात घ्या. कारण सहस्त्र जीवांचा शेष तोंडातून पडणारी लाळ गुंडुबुवा
तोंडातून पडणारी लाळ गिळण्यासाठी सुद्धा तो थांबत नाही. याचं कारण का की भगवंताचं नामस्मरण माझ्या मुखामध्ये कुठेतरी थांबेल याची भीती त्या शेषाला वाटतं. सरपटणारा प्राणी जर एवढा विचार करतो तर तुम्ही आम्ही माणसं आहोत बुवा, बरोबर ना? तुम्ही आम्ही माणसं आहोत आणि माणसाने जगामध्ये कसं वागलं पाहिजे तर दत्ता सामंत साहेबांसारखं वागलं पाहिजे. खरंच सांगतो, कर्तव्य माणसाने जीवनामध्ये करायचं तर सामंत साहेबांसारखं करायचं. कारण छत्रपती शिवाजी महाराज फक्त 50 वर्ष जगले, 1630 ते 1680. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे करून ठेवलं आज 450 वर्ष झाली तरी हे राज्य माझ्या शिवछत्रपतींचं आहे. हे राज्य माझ्या शिवछत्रपतींचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जर माझ्या शिवरायाना शतकाच्या पार आयुष्य लावलं असतं तर प्रत्येक मराठी माणसाच्या घराला सोन्याचं दार दिसलं असतं, सोन्याचं दार दिसलं असतं. वो ताजमहल कोणही बांधतो, वा ताजमहल कोणही बांधतो, बांधणाराचे हात कोणही छाटतो. ताजमहल कोणही बांधतो, बांधणाराचे हात कोणही छाटतो, पण पाण्यावर किल्ला बांधतो त्या छत्रपतींना मी मानतो, त्या छत्रपतींना मी मानतो, त्या छत्रपतींना मी मानतो. संभाजीराजे वा लक्षात घ्या, संभाजीराजांना आयुष्य किती मिळालं? फक्त 31 वर्षाचं. वा किती? 31 वर्षाचं. पण 31 वर्षामध्ये त्यांनी लढाया केल्या, 152 लढाया जिंकल्या. कोण असा वाघाचा छावायचा का? 152 लढाया जिंकल्या. पुढे संभाजीराजाने एकही आयुष्यामध्ये त्यांनी कुठली लढाई हरलेली नाही आहे बघा. आणि म्हणून सांगतो बुवा लक्षात घ्या, राजे कोणाला म्हणतात? एकच राजा, एकच राजा, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर. दैत्यासारखी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर. आपल्या निधड्या छातीवर. आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरवसा त्या राजावर. प्राणपणाने लढले मावळे भरवसा त्या राजावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. 33 कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असतात. 33 कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असतात. पण एकही मंदिर नसताना अब्जावधींच्या हृदयावर अधिराज्य केलं. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. म्हणून मरावे परिकीर्ती रूपे उरावे. मनुष्य किती वर्ष जगला याच्यापेक्षा जगलेल्या आयुष्यामध्ये काय केलं याला महत्व आहे बुवा लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी सन्माननीय विनोद भोगावकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. त्यांना उदंड आयुष्यामध्ये ईश्वरचरणी प्रार्थना करतो, या बक्षिसाचा स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
लता दिदींचं गाणं मगाशी बुवानी घेतलं. गाणं चांगला घेतलंस पण तिकडनं कॉमेडी सिली काय बुवा कमेंट सिली का मगाशी काय की बुवा ताप ठेवा तुमचा काय त्या करा तुमचा काय त्या दाखवा बुवा एवढी वेळ आपल्या रेता नाही तुमच्यावर काय नाही माझ्यावर काय लक्षात दिला वेळेचं बंधन. आणि म्हणून मगाशी सांगितलं बुवा कारण या जीवनामध्ये अनेक गोष्टी आपल्याला कारण मगाशी बुवानी सांगितलं की पारकर बुवा जो गेम करतोय बुवा लक्षात ठेवा ज्याने आपल्याला हाताला धरून फिरवलं हिंडवलं त्याच्याबद्दल कधी असा विचार करायचा नाही. हे कलियुग आहे. आपण जन्म देतो तोच आपल्याला जाळतो. लक्षात घ्या आपण जन्म देतो तोच आपल्याला जाळतो कारण मायेचा बाजार आहे बरोबर ना. आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. मगाशी जोईल बुवा तुम्ही सुद्धा काय वाक्य वापरलं मगाशी सर्वांच्या चरणाजवळ मी लाख लाख शुभेच्छा देतो. बोलवतो म्हणतात सगळ्यांच्या चरणाजवळ लाख लाख शुभेच्छा देतोय बुवा सगळ्यांच्या चरणाशी नतमस्तक व्हायला पाहिजे. लक्षात दिला चुकान झाला असं ठीक आहे पण बुवा चुकलं ते चुकलं चुकीला माफी नाही बरोबर ना. चुकीला माफी नाही. कारण एकच गोष्ट सांगतो की सामंत साहेबांकडे बघितल्यानंतर काय वाटतं उद्योजक आहेत एवढं त्यांचं कार्य. काल 10,000च्या वर लोक या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी उपस्थित होती. खरोखरच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कोणाच्या मागे लोक आहेत व आमच्या वाडीतले बोलवला 10-20 तर सांगतात नाही मी जरा बाहेर गेलोय घरातच असता सांगणार मी बाहेर गेलोय बुवा गुंडू बुवा बरोबर ना. तू तर मग काय सांगायचंच नाही जास्त तू मधल्याच सांगते त्यांना सांगला ना मग अशी मधल्याची मजा कसली मजा दोघांनी धरून चिरड लाव सँडविच नाही होता मजा कसली. आणि बुवा दुसऱ्याचा अपमान करायचा प्रयत्न करू नका. तुमका काय मुद्दा मिळाला नाही म्हणून पारकर बुवा टार्गेट करायचा. हा डोंगर पोकरता उंदीर बाहेर काढता काय बघा वाईट वाटला बुवा देवा शपथ उद्या तुका खनीर घेऊन जाणार 100%. उद्या तुका खाणीर नेणार त्या वाळूत तुका जवळजवळ 2 तास उभो करणार. खालनावरनं ऊन कसा लागता ते बघ तर खाली वाळू त्यामुळे पायात ऊन आणि वरना सूर्यप्रकाश दोन्ही बाजून बुवा धगावता दोन्ही बाजून धगावता बघ येऊ काय सांगता या बुवा लक्षात ठेवा की जीवनामध्ये माणसाने असं कर्म करा की फळ मागण्याची गरज नसते. जर तुम्ही बुवा धर्म कराल तर तुम्हाला देवाकडे मागावा लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर तुम्हाला देवाला द्यावंच लागेल. लक्षात घ्या माणसाचं कर्म चांगलं असलं पाहिजे आणि ते कर्म दत्ताजी सामंत साहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून काल बघा एवढी लोक माका सांगतात तू इलस नाही. अरे माझी बारी होती मी नाही तू इलस कशा माका सांग मगाशी सांगला जोईल बुवा 5-6 वेळ म्हणालो मटण खाला डुकराचा वेगळा चिकन वेगळा बकऱ्याचा वेगळा काय काय खाला तर ते का बातमी कळली 900 किलो बकरा मटण हल्लेला 2 दिवस अगोदर जेवलो नाही तो 2 दिवस उपाशी का बकरा मटण 900 किलो म्हटल्यावर ह्यो नुसतो लाळ घोटी ठीक आहे एक मजा मनोरंजन काय बाकी बुवांचं माझं काय वाईट नाही खरोखर सांगतो अतिशय चांगले संबंध आमचे आहेत. पण काय एकदा म्हणजे लोकांसमोर आम्ही आलो की आम्हाला ह्या काही गोष्टी मांडाव्या लागतात. काय विषय नाही जरी मी पोक्त असलो एवढी वर्ष बदली केली तरी थोडंफार मला त्यांनी बोलायलाच पाहिजे काय विषयच नाही. पण अगदीच बुवा घालून पाडून बोललंच तुका सोडूच नाही. लक्षात ठेव मधल्याक सांगते मी कारण तू ग्रामपंचायतीत पडलेलो माणूस माझ्या समोर लय बोलायचा नाही
जो ग्रामपंचायतीत पडलो आपल्या वाडीतली मता पडत नाही तो पारकर बुवा काय शिकवता घेऊन घे दिस इज पॉइंट बरोबर ना बुवा मी ग्रामपंचायतचा पहिला निवडून आलो उपसरपंच झालो त्याच्यानंतर जिल्हा परिषद सदस्य झालो आरोग्य कृषी समितीवर 5 वर्ष सेवा केली पुन्हा पंचायत समितीला निवडून आलो उपसभापती झालो व पडलेला पारकर बुवा नाही लक्षात ठेवा कधीच पडलेला नाही आणि तू पडलंच ग्रामपंचायतीकडे राग काढतं लोकांवर गडगो घातलं त्याचा डोचका फिरला का हो चालू रस्त्यावर गडगो घातला मग बिचारे आमचे दादासाहेब म्हणजे राणे साहेबांनी सांगले अरे बुवा असं करू नको तू बुवा आहेस तू आज रस्त्यावर घालशील दादानी सांगितलं अरे रस्त्यावर दगड ठेवशी उद्या कोणतरी तुझ्या पोटावर दगड ठेवी लक्षात दिला ना पण एक आहे घेण्यासारखं तुम्हाला खरं सांगतो तो जो ना बाजू आलो त्याचा एक घेण्यासारखा तो माझे काही गोष्टी ऐकता ह्यो मधलो ऐकतो नाही तो 100% त्यांना मुंबईमध्ये म्हणजे नालासोपाऱ्याला राहतात बुवा रिक्षा त्यांचा बिझनेस आहे रिक्षाचा बरोबर ना रिक्षा चालवतात आणि त्यांनी सोसायटीचं त्या इलेक्शन होतं मुंबईला सामंत साहेब सोसायटीचं इलेक्शन होतं पहिला फोन त्यांनी मला केला चेअरमन पदासाठी उभे राहिले आमचे जोईल बुवा पहिला फोन मला लावला म्हणलं पारकर बुवा नमस्कार मी बोललो सोसायटीला चेअरमन पदासाठी उभा राहतोय तर म्हटलं आनंदाची गोष्ट आहे तुम्हाला माझ्या लाख लाख शुभेच्छा आहेत नाही म्हणून ह्या सगळा बरोबर हा पण मला हे पक्षाचं चिन्ह नसतं ना त्याच्यामुळे मी उभं राहतोय मग चिन्ह खायला घेऊ म्हटलं जर जोईल बुवा तुमका निवडून यायचा तर मी सांगते ते काम करा तुम्ही कुत्र्याचं चिन्ह घ्या जोईल बुवांका सांगले तुम्ही कुत्र्याचं चिन्ह घ्या सांगितल्याप्रमाणे बुवानी कुत्र्याचं चिन्ह घेतलं आणि भरघोस मताने बुवा निवडून दिले का सांगा त्याच्या अगोदर दोघे जण चेअरमन झाले होते त्यांनी काय काम केलेलं नाही तेव्हा लोकांनी विचार केला नाही ह्याका नको त्याका नको घाल कुत्र्या ह्याका नको त्याका नको घाल कुत्र्या सगळी मता कुत्र्याक पडली नि कुत्रो निवडून दिलो ना म्हणजे कुत्र्याच्या चिन्हार जोईल बुवा आमचं निवडून दिलो लक्षात दिला खरंच सांगते ह्याचा काय आहे ह्याचो काय जास्त बोलण्याचा विषय मधल्याचो ह्यो कर्जाऊ आणलेलो कर्जाऊ त्याच्या कानात बाली आहे बघा आपण म्हस कर्जा आणता ती माहिती आहे ना कर्ज काढतो मशीर तसा बघा त्याच्या कानात बाली आहे बघा शायनिंग म्हणजे ओर शायनिंग केस लाल कानात बाली हल्ली तो छल्लो लावित नाही ह्यो हय छल्लो लावायचो मी सांगल्यापासून बंद केला खरा सांग देवाची शपथ घेऊन हय लावायचो असो वहिनीर मका एकदा फोन केला पारकर बुवा त्या गुंडूक सरळ समजून सांगा म्हणलं माका बाहेर जावचा होता ह्यो छल्लो पळ होता हय लावायचो छाताडावर आता बंद केला देवा शपथ पर घेण्यासारखं काय आहे जमाना बदलला बरोबर ना जमाना बदललेला आहे मंडळी कारण बुवा समोर बसलोय आपण एकमेकाच्या ज्यावेळी पारंपरिक बाऱ्या होत्या लांब असायचा बुवा ठीक आहे एखादी गोष्ट बोलली चालून जायची काळजाला लागतो बरोबर ना पण हा जमाना असा आहे की जो सामने बैठा है उसको लोग बुरा कहते हैं जो सामने बैठा है उसको लोग बुरा कहते हैं जिसको देखा नहीं उसको खुदा कहते हैं जिसको देखा नाही उसको खुदा कहते हैं आणि म्हणून बुवा लक्षात घ्या की माणसाने जीवनामध्ये आम्ही मराठी शाळेत वाढलेली माणसं सामंत साहेब बरोबर ना जिल्हा परिषदच्या शाळेत गुंडू बुवा तू काय होतं 10वी होतं खरं विचारते 10वी शिकलं तू पण मी ऐकले तो मुंबईमध्ये होता त्याच्या अमेरिकेमध्ये आता मैत्रिणी वगैरे राहतात बदनाला येतात कधी कधी मागे रत्नागिरीला आल्या होत्या मला 1000 रुपये देऊन गेल्या एका काय देऊ नाही गेलो कर्मा तिथपासून कॉन्टॅक्ट बंद केला नाही पण खरोखर ते चांगले शिकले आहेत मुंबईमध्ये पण बुवा तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो जिल्हा परिषदच्या शाळेत जो शिकलाय ना त्याच्याकडे संस्कृती बघायला मिळेल तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो संस्कृती जिल्हा परिषद मध्ये शिकला तो संस्कृती जतन करतो याचं कारण का बुवा तर अ पासून तो ज्ञ पर्यंत शिकतो काय शिकतो लोके साहेब अ पासून ज्ञ पर्यंत म्हणजे अज्ञानापासून
ज्ञानापर्यंत नेऊन सोडणारी आपली जिल्हा परिषदची मराठी शाळा आहे, लक्षात घ्या. अज्ञानापासून ज्ञानापर्यंत सोडणारी बुवा इंग्लिश शाळा. तुम्ही ज्या शाळेत शिकला ती वाईट म्हणत नाही मी, पण इंग्लिश शाळेत फरक एवढा होता, ए फॉर ऍपल, झेड फॉर झबरा, म्हणजे फळापासून जनावरापर्यंत नेऊन सोडतात ती इंग्लिश शाळा. तो फरक आहे, लक्षात घ्या. ए तू काय शिकलं बाबा? तू त्यांना खुडी येतच उडी मारली आणि डोपरा फुटली, तिसरी तीनदा नापास. खुडी येतच म्हणतात मी शिकले. ठीक आहे, चांगला आहे. पण तो देवा शपथ सांगते की बुवा आमचे जोईल बुवा जो आवाज काढतात ना, दाद दिलीच पाहिजे. खरंच एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या मोठे पण म्हणून नाही किंवा त्यांचे मोठे पण करत नाही, पण जे चांगलं आहे ते वास्तव माणसाने मान्य केलं पाहिजे, बरोबर ना. कारण तुपात एखाद्या म्हणजे चहात माशी पडली, लक्षात घ्या, चहात माशी पडली तर आपण काय करतो, चहा फेकून देतो. पण तीच माशी जर तुपात पडली तर माशी काढून बाहेर टाकतो आणि तूप वापरात आणतो, बरोबर ना. हे वास्तव आहे बुवा. आणि म्हणून त्याने आवाज काढला, चांगला काढला. शरद पवार साहेब खरोखर म्हणजे जर तिकडे त्यांच्याकडे बघला नाही ना तर काहीतरी टीव्हीवर शरद पवार साहेब बोलतात असं वाटतं. इतका सुंदर बुवा आवाज तुम्ही काढला, खरंच मानलं पाहिजे. ते आमच्या आठवल्यांचा पण भारी करतात. ते मला सांगायचं होतं, ते कालच्या मीटिंग मध्ये आले होते तेव्हा मला सांगून गेले, काय काय भारी बुवा, खरोखर म्हणजे मानलं पाहिजे त्यांना. बुवा तुम्ही एक आवाज काढा, कोणतं तरी काढा, पुन्हा नाही येत तर पाटणा तरी काढा. वा राग म्हणू नको, एक मजा मनोरंजन आहे. कारण तू माका चालवलंच म्हणून मी चालवलंय, मी तुला बोलणार नव्हते. तो बिचारा माका बोललो रे, मी कशा बोलू, बरोबर ना. कारण जो बोलतात एकाच उत्तर द्यायचा बुवा, कारण हे कलियुग आहे, बरोबर ना. आणि म्हणून आपण नेहमी मगाशी बुवाने सांगला नाही म्हणून बुवा सांगतोय मधल्या, त्याने सांगला नाही हो वागा म्हटलो, तुका खैलो वाघ म्हटला, कुत्रे वागू. झापा कालचा कुत्रा पळवता ना, नुसतं छू केला की जीव घेऊन पळता, असं ते म्हणतात. मी तुमका म्हणत नाही, खरंच सांगते. पण प्रामाणिकपणे सांगतो, लोकेबुवा, लोकेबुवा हे लोकेबुवा आहे आणि गुंडूबुवा हे गुंडूबुवा आहे. तुमच्या जागेवर तुम्ही श्रेष्ठ, बरोबर, त्यांच्या जागेवर ते श्रेष्ठ. कारण पहाडी आवाज, खरोखर जबरदस्त आवाज. बघा लाईटीन पण मान्य केला, ते लोकेबुवा. पंचमला आवाज लावण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे, म्हणजे शारीरिक ताकद नसली तरी आवाज लावण्याची ताकद त्यांच्याकडे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवल्या. चांगलं ते चांगलं आहे. आता बऱ्यापैकी काय गोष्टी झालेल्या आहेत. आता मी माझ्या चैनीबद्दल बुवा बोलले, बुवा काय नसतं, एक लक्षात द्या, सोन्यापेक्षा सोन्यासारखी जी ही माणसं आहेत ना, ती कमवायला बुवा शिकलं पाहिजे आयुष्यामध्ये. खरंच सांगतो, सोन्यापेक्षा सोन्याची माणसं खूप महत्वाची असतात, त्यांच्यावर प्रेम करा, बरोबर ना. कारण जनसेवा हीच खरी आहे, जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. तेव्हा माणसानं जपलं पाहिजे. समोरच्या माणसाला नमस्कार केला तर तो नमस्कार परमेश्वरापर्यंत जाऊन पोहोचतो, लक्षात दिला. सोन्यात काय नाही, काय नाही, ते आज आहे. वा आम्ही किती जरी, इकडे लक्षात घ्या, आम्ही किती जरी सोनं बनवलं घातलं तरी उद्या मेल्यानंतर एवढा सुद्धा सोना नाही होत. कोचणार आणि एवढाचा तोंडात घातला नाही तर घातला नाही, बाकी काय नाही. जाताना आपल्या बरोबर काय घेऊन जाणार नाही, बरोबर ना. काही घेऊन जाणार नाही, सर्व इथे राहणार आहे. बुवानी खरंच सांगते, बोटात बघा ही अंगठी घातल्याने, बुवा जरा वर करून दाखवा. अंगठी अंगठी ही बघा, ही करांगळेत ना, करांगळेत, ती अंगठी त्यांनी घातल्याने त्याच्यात खडो बघा किती चमकता. तो खडो साधी अंगठी नाही ती अंगठी. हा 200 रुपयाची अंगठी, किती 200 रुपयाची. खडो त्याच्यात हा
तो 35,000 काही लोक सांगा हे असे 20 बसता उठोक देत नाही एकमेकाक बुवा आणि त्यामुळे आमच्या गुंडू बुवांका मुतखडो झालो. तो काढूसाठी खर्च येलो 35,000. मग त्यांनी विचार केला नाही ह्यो फेकून कसो द्यायचो एवढो खर्चाचो. मग त्यांनी तो अंगठेत टाकला नाही. असे आमचे गुंडू बुवा आहेत हुशार बरोबर. ठीक आहे जास्त वेळ घेणार नाही. या ठिकाणी दत्ताजी सामंत साहेबांचा वाढदिवस आहे. खरोखर त्यांना मनपूर्वक या ठिकाणी लाख शुभेच्छा व्यक्त करतो आणि एक गजर त्यांच्यासाठी मी सादर करतोय. थोडक्यात जे मला काय सुचलं ते मी लिहिण्याचा प्रयत्न केलाय. दत्ताजी सामंत साहेबांसाठी आवडलं तर जरूर टाळ्या मारा. आदि सर्गरम्य घुमडे गावी आदि सर्गरम्य घुमडे गावी एक गुणवंत जन्मला. निसर्गरम्य घुमडे गावी एक गुणवंत जन्मला. दत्ता सामंत साहेब नावाने हिरा चमकला. दत्ता सामंत साहेब नावाने हिरा चमकला. दत्ता सामंत साहेब नावाने हिरा चमकला. निसर्गरम्य घुमडे गावी निसर्गरम्य घुमडे गावी
या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये फक्त दत्ताजी सामंत साहेब आहेत मंडळी. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. कारण बघा, ज्यावेळी आम्ही कदमबुवांचं स्मारक 7 वर्षापूर्वी बांधायला घेतलं, ही बातमी साहेबांना कळली. मला खास फोन केला आणि सांगितलं, बुवा माझ्या घरी येऊन जा. आणि मी दत्ता सामंत साहेबांच्या घरी आलो. बुवा 51,000 रुपये त्या स्मारकासाठी दत्ताजी सामंत साहेबांनी दिले. जोरदार टाळ्या वाजवा खरंच. आणि दुसरी गोष्ट सांगायला अभिमान वाटतो की मला नुसते कदमबुवांच्या स्मारकाला दिले नाही, पण त्याच वेळी माझ्याकडे पुन्हा 51,000 रुपये दिले. ते कोणाला? परशुराम पांचाळबुवांचं स्मारक होईल त्याच्यासाठी हे वापरा, म्हणून 51,000 रुपये दिले. आणि सांगितलं की तुम्ही विलास पाटील बुवांचं किंवा अन्य कुठल्याही बुवांचं जर स्मारक बांधत असाल तर मला फोन करा. आणि आत्ताच मला बातमी कळली की चिंतामणी पांचाळ बुवांच्याही स्मारकाला 51,000 रुपये दत्ताजी सामंत साहेबांनी दिले. बघा, लक्षात घ्या मंडळी, पैसा असला म्हणजे नाही, त्याचा विनियोग कशासाठी केला पाहिजे, त्याचा वापर कसा केला पाहिजे हे ज्याला कळतं तो दानशूर. बरोबर ना गुड्डू बुवा, जोईल बुवा? प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य करणारे आमचे दत्ताजी सामंत साहेब आहेत. आम्ही आदल्या वर्षी तुम्हाला मंडळी सांगतो, कणकवली संस्थेचा अध्यक्ष मी आहे, खजिंदर भोपे साहेब आहेत. आम्ही ज्यावेळी 125 मृदुंग एका टायमिंगला वाजवायला मुलांना बोलवलं एका ड्रेसवर, तो कार्यक्रम बघितल्यानंतर साहेबांनी आम्हाला 25,000 रुपयाची देणगी त्या कार्यक्रमाला दिली. आणि म्हणून अशा व्यक्तींचं आपण जर नाव काढलं नाही तर काढायचं कोणाचं? बरोबर. खरोखरच अशी दानशूर व्यक्तिमत्व दशावतारी कलाकारांसाठी फिक्स डिपॉझिट म्हणून, बरोबर ना, फिक्स डिपॉझिट म्हणून काही रक्कम, माझ्या नेमकी माहित नाही मला किती आहे, पण साहेबांनी ठेवलेली आहे. म्हणजे कुठल्या कलाकाराला उद्या आजार झाला, काय झाला तर त्याला ती मदत व्हावी म्हणून साहेबांनी दशावतारी कलाकारांसाठी एक ठेव ठेवलेली आहे. असं नेतृत्व करणारा आमचा खरोखरच ह्या कोकणचा हिरा आहे. त्यांना लाख लाख सलाम करतो. उदंड आयुष्य त्या घोंबडा देवीने माझ्या दत्तात्रयाने द्यावं अशी मी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि म्हणून सांगतोय का, कलाकारांची जाण द्याना, कलाकारांची जाण द्याना, कलाकारांची जाण द्याना, कलाकारांची जाण द्याना. कीर्ती गाजते कोकणात, कीर्ती गाजते कोकणात, कीर्ती गाजते कोकणात, कीर्ती गाजते कोकणात. भजन आणि दशावतार, भजन आणि दशावतार रस विधावून ते येतात, रंगी धावून ते येतात, रंगी धावून ते येतात. समाजसेवे देह झिजविला. पण हे सगळं करण्याच्या मागे त्यांना जे श्रेय आहे ते त्यांची धर्मपत्नी आमच्या वहिनी साहेब. खरंच सांगतो, वहिनी साहेबांचे त्यांना साथ आहे आणि म्हणूनच हे सर्व शक्य आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून धर्मपत्नी अशी लागते, तिचं कर्तव्य असं लागतं की एवढे पैसे ते लोकांसाठी देत आहेत पण कधीही त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी नाही. कारण मी 2 वेळ साहेबांच्या घरी येऊन गेलो, साहेब नसताना तुम्ही वहिनीने आमचं स्वागत केलं. खरंच सांगतो, लाडू वगैरे आम्हाला चहा जे पाहिजे त्या प्रकारे त्यांनी सेवा आमची केली. खरोखरच म्हणजे त्या घरामध्ये जाऊन आम्ही अनेक वेळ बघितलं की गेल्यानंतर त्या हसत मुखाने समोर येतात, या बसा म्हणणार पहिलं. तुम्ही कुठून आलात नाही तर काय काय बायका पैसेवाले असे होते, खिडकेत ना विचारणार कैसून इलाज कासाड्यात ना, ते बाहेर गेले त्यांना सांगताय मी कोण, नाव काय तुमचा, ठिकाणी लावणार, नाव ऐकवायच्या आधीच खिडकी बंद करणार, नाव ऐकलेलंच नाही खिडकी बंद. तसं सामंत साहेबांच्या बाबतीमध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये मला कधीही दिसलं नाही. आणि म्हणून धर्मपत्नी आपली एवढी सक्षम लागते, तेवढी कर्तृत्वान लागते आणि खरोखरच ती लक्ष्मी आहे. कारण परमेश्वराने स्त्रियांच्या हातामध्ये अनेक खाती संपवली. धनलक्ष्मी बघा, लक्ष्मी मातेच्या हाती दिली आहे एका स्त्रीच्या हाती. विद्यादानाचं पवित्र काम कोण करतं? एक स्त्री सरस्वती माता करते, बरोबर ना.
अन्नदानाचं पवित्र काम परमेश्वराने कोणाच्या हाती संपवलंय? एका स्त्रीच्या हाती संपवलंय. म्हणून स्त्रीला मंडळी किती महत्व आहे लक्षात घ्या. ज्याला स्त्री आई म्हणून समजली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री आई म्हणून समजली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून समजली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री पत्नी म्हणून समजली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून समजली तो राधेचा श्याम झाला. लक्षात घ्या. वयाच्या मनात जरा काहीतरी जरासा चुकता पारे चुकला नाही फक्त आठवला. सांगण्याचं तात्पर्य काय की स्त्रीला किती महत्व आहे म्हणजे लक्षात घ्या. आणि ती जर घरात भक्कम असेल ती कर्तबगार असेल तर त्या घराचं नंदनवन झाल्याशिवाय राहत नाही. आज बघा या ठिकाणी हे जे नंदनवन पाहायला मिळत आहे खरोखरच एखाद्या मंत्र्याला लाजवेल अशा प्रकारचं कर्तृत्व आमच्या साहेबांचं आहे. खरोखरच लाख लाख धन्यवाद साहेब तुम्हाला देतो. साहेबांच्या घरामध्ये जवळजवळ 2 ते 2.5 फुटाची दत्तात्रयांची मूर्ती पाहिली. एक दिवशी मी सकाळी आलो साहेब पूजा करत होते. भक्ती भावाने सकाळी उठल्यावर पहिलं पूजन त्या दत्तात्रयांचं घुमडादेवीचं करून मग ते आपल्या कुठल्याही कामाला निघतात. दत्तगुरूंची एवढी निश्चिम भक्ती करतात मी बघितल्यावर खरोखर खुश झालो. खरोखर आणि दत्तगुरूंची भक्ती मनापासून करणारी व्यक्ती जीवनामध्ये 100% सांगतो कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. दत्तगुरूंची कृपा प्रसादे दत्तगुरूंच्या कृपा प्रसादे दत्तगुरूंच्या कृपा प्रसादे दत्तगुरूंच्या कृपा प्रसादे भक्ती मार्ग त्याने धरिला भक्ती मार्ग त्याने धरिला भक्ती मार्ग त्याने धरिला आई वडिलांची सेवा करा आई वडिलांची सेवा करा दैवत आपले आहेत घरा दैवत आपले आहे घरा दैवत आपले आहे घरा. आणि साहेबांचा एक विषय घेण्यासारखा आहे मंडळी. ज्यावेळी ते एका कार्यक्रमाला जातात तरी त्या ठिकाणी बोलायला उभे राहिले तर त्या बोलण्यामध्ये त्यांनी प्रत्येक वेळी आपल्या आई वडिलांची सेवा मनोभावे करा हे त्यांच्या मुखातून कायम वाक्य असतं. तुम्ही पंढरपूरला जा तुळजापूरला जा कुठल्याही क्षेत्रामध्ये जा पण घरातल्या आई वडिलांची सेवा करा त्यांचा आशीर्वाद घ्या हे साहेबांचं नेहमी जातील त्या ठिकाणी सांगणं असतं. आणि 100% या गोष्टीला आपण मान्यता दिली पाहिजे बरोबर. कारण आई आणि वडील यांच्यासारखं पवित्र दैवत या जगतामध्ये नाही. पंढरपूरला माणसाने जीवनामध्ये एकदा तरी जावं एकदा तरी पंढरपूरला जायलाच पाहिजे. याचं कारण काय इथे देव नाही म्हणून नाही इथे देव नाही म्हणून नाही पण पंढरपूरला गेल्यामुळे आपल्याला संस्कृती बघायला मिळते. 70-75 वर्षाचा माणूस 12-14 वर्षाच्या मुलाच्या पायाला हात लावतो आणि माऊली नमस्कार म्हणतो. ही संस्कृती पंढरपूरला पाहायला मिळते आणि म्हणून जीवनामध्ये एकदा तरी माणसाने पंढरपूरला जायला पाहिजे बरोबर. हा
धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय